रोल करणार. पुणे पोलीस आयुक्तांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन जी विसर्जन मिरवणूक होणार त्याबद्दलची माहिती दिली आहे. यापूर्वी टिळक चौकात वादन व्हायचं, पण आता बेलबाग चौकातून वादन होईल किंवा ठराविक वेळेमध्ये मिरवणूक जी आहे ती संपवावी लागणार आहे. या सगळ्या नियमांचं पालन मंडळ करतील. 100% पोलीस प्रशासन किंवा पोलीस आयुक्तांनी जे आज बेलपत्रिका प्रत्येक मंडळाबद्दल प्रत्येक चौकात किती वाजता ते पास करायला पाहिजे आणि त्याच्यासोबतच ढोल ताशा पथकांची संख्या जी कमी झाली आहे आणि 2 पथकं प्रत्येक मंडळाला जे त्यांनी जाहीर केली आहे हे सगळे मंडळ पाळतील. राहिला प्रश्न बेलबाग चौकातून वादन सुरू करायचा. मागच्या वर्षीपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांचा मिरवणुकीत सहभाग तिला कुठल्यापासून असतो तर नगारावर, पण जे पथकं आम्ही लावतो ते बेलबाग चौकातूनच लावतो. तर त्याप्रमाणे या वर्षी पण बेलबाग चौकातूनच पथकं लागतील आणि जे वेळप्रमाणे आहे की 6 वाजता संध्याकाळी तिलक पुतल्यावरनं आमचं मुख्य मिरवणुकीत सहभाग होण्याचं सुरुवात होईल आणि जे वेळ दिली आहे 6:30 वाजता आम्ही बेलबाग चौकातून प्रस्थान करणार. साधारणतः 12:30 वाजेपर्यंत मानाचे 5ही गणपती बेलबाग चौक पास करतील अशा प्रकारचं गणित त्यांनी मांडलेलं आहे. साधारणतः आपण बेलबाग चौकामध्ये कधी जाणार आहोत आणि आपल्या पुढचा क्रम किंवा पाठीमागे काय ठरलं आहे? बघा, आम्ही 6 वाजता तिलक पुतल्यावरनं मुख्य मिरवणुकीत संध्याकाळी सहभाग होणार. 6:30 वाजता आम्ही बेलबाग चौक क्रॉस करणार. आमच्या मागे मंडई गणपती आमच्या सोबत येतात. मंडई गणपती आमच्या मागे असणार आणि ते 7 वाजता बेलबाग चौकातून प्रस्थान होणार. साधारणतः पाहायला गेलं तर अनेक पथकं जी आहेत ती इथून पुढे मागे पाहायला मिळतील. या 2 पथकांमुळे वेळेची बचत होईल की हे नियम पाळले गेले नाही तर आणखी रेंगाळले जाईल? नाही, मला वाटतं की जे नियम आहे 2 पथकाचे, आम्ही ऑलरेडी 2 पथक आधीच जाहीर केलं होतं की आम्ही 2 पथकंच लावणार आणि 2 पथकं लावण्याने विसर्जन मिरवणुकीला वेळ कमी पडेल, म्हणजे कमी होईल आणि लवकरात लवकर मिरवणूक संपन्न होईल आणि बरोबर रात्री 11:15 वाजता आम्ही तिलक पुतलं अलका चौक इथून मार्गस्थ होऊन 11 वाजता पातालेश्वरवर विसर्जन रात्री करणार. यंदाचा विसर्जन मिरवणुकीचा रथ नेमका कोणत्या प्रकारचा असणार आणि ते उत्साह ढोल ताशा पथकं सहभागी करून घेणार आहात यंदाच्या? नाही, पहिली प्रश्न जी आहे त्याचं विसर्जन मिरवणुकीची रथ. ह्या वर्षी जी आज देखावाच आपण पाहिला आहे ते रत्नमहल आहे, तर जी रथ पण असणार आहे ती श्री गणेश रत्न रथ असणार आहे. भाऊ रंगारीच्या मिरवणुकीत जे 2 पथकं सहभाग होणार आहेत ते श्रीराम पथक आहे आणि रमणबाग आहे.